डिका स्पोर्ट्सचे ओनर्स डिका येथे आलेले आहेत. डिका तुझं देखील मित्र हार्दिक स्वागत. खूप प्रगती या मुलांना केलेली आहे. मागच्याच वर्षी हे चॅनल लॉन्च झालं होतं आणि त्यानंतर प्रगतिशील चॅनल म्हणून आपण या यूट्यूब चॅनलच्या या चॅनलला ओळखतो. डिका स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला आपण ओळखतोय. सातत्यानं प्रगती करतोय. नक्कीच पुढच्या वर्षी चांगलं आणखीन अपडेट डिका स्पोर्ट्स देईल. सिरिल रॉड्रिक्स या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान हा केला जातोय. फॉर यू कॅटरचे मालक शैलेश जेवणाचं काउंटर त्यांनी सांभाळलेलं आहे. एक जबाबदारी या स्पर्धेची त्यांनी स्वीकारलेली आहे. सिरिल दादांचा या ठिकाणी सन्मान आपण करूया. कोण विसरणार सिरिल दादांना आणि कोण विसरणार टेनिस क्रिकेट जगतातील हे नाव. अनेक नामवंत खेळाडू ज्यांनी आणले लक्षात ठेवा आणि ज्यांनी घडवले ज्यांनी बनवले आणि अनेक नामवंत खेळाडूंना ज्यांनी चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली ती एकमेव व्यक्तिमत्व सिरिल रॉड्रिक्स. वेलकम सिरिल दादा, तुमचं हार्दिक स्वागत. 12th मॅन दोन्ही संघाचा 12th मॅन नाही आहे. हा तेच तो स्कोरर आहे. कैलास तू ये 12th मॅन. एक्सर कैला किशोर भाऊ नाही आहे का 12th मॅन? नसेल तर राहू द्या. आणि मॅच सुरू करू. चला मॅच सुरू करूया आपण. मॅच ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. एका साईडला बालकुम जो संघ ठरला होता मागच्या वर्षी गतविजेता या स्पर्धेतील टायटल ज्या संघाने हातामध्ये घेतलं होतं तोच संघ मित्रांनो आज आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. बालकुमचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आहे तो एक्सर ए चा संघ. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मित्रांनो मिस्टर कमलाकर भोईर वयो वर्ष 63 आणि नॉन स्ट्राईक एंडला आहेत रमाकांत तात्या. पहिला चेंडू पहा, मी म्हटलं वयोवर्ष 63 आणि पहिला चेंडू सीमारेषा पार. हा आहे कमलाकर भोईर नावाचा ब्रँड एक्सरचा. ही खासियत आहे कारण मित्रांनो नेहमी म्हटलं जातं की जुनं ते सोनं. याच खेळाडून मित्रांनो लक्षात ठेवा एक चेंडू 6 धावा असताना शिवाच्या अगेन्स्ट देखील षटकार मारला होता. फुल टॉस चेंडू आडव्या बॅटनं चेंडूला खेळतोय. चेंडू तो स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये एक धाव इथे मिळेल. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 7. क्या बात आहे. अप्रतिम फटका कमलाकर भोईरांच्या बॅट मधून आपण पाहिला. यावेळेस पुन्हा एकदा कैलासच्या अगेन्स्ट आक्रमक फटका गॅप मध्ये. चेंडू मात्र सीमारेषा पार. रमाकांत देखील आपले हात खोलतोय. काय स्टार्ट आहे. फ्लाइंग स्टार्ट न मात्र सुरुवात करतोय आपल्या खेळीची एक्सर संघ. धावसंख्या 11. काय बॅटिंग आहे जबरदस्त. खरोखरच मनसोक्त आनंद घेता येतोय. अनेक एक क्रीडा रसिक ज्या ठिकाणी आलेले आहेत. आमचे सिरियल दादा देखील खुश झाले कारण वयोवर्ष 63 आणि काय तो पहिला षटकार मित्रांनो. वेल्डन कमलाकर भोईर साहेब. अभी तक मैं जवा हूं असं दाखवून देत आहेत. अक्षरशः मी म्हणेल एखाद्या यंगस्टर्सला लाजिरवाणी तो फटका आपण पाहिला होता. 12 धावा फलकावर येत आहेत 10 खेळाडूंच्या संगतीनं. आज मला वाटतं एक्सर संघ खेळतोय मैदानाच्या आत. किशोर पाटीलला मगाची माहिती दिली की आज आम्ही कमी खेळाडू घेऊन खेळतोय. हा देखील फटका चांगला आहे. मिस्टर आहे फटका पसतोय. डीप मध्ये फिल्डर आहे मिस्टर कुंदन हजारे. कॅच ऑफ द क्वालिटी सुरेख कॅच कॅरी करतोय आणि या ठिकाणी कमलाकर भोईरांची खेळी समाप्त.
थँक्यू डीचे. या मैदानाची जर माहिती द्यायची गेली मित्रांनो तर या मैदानावर एखाद्या बॅटरला तग धरून उभं राहावं लागेल तर इथे मोठा धावफलक उभारू शकता तुम्ही, लक्षात ठेवा. असं हे मैदान आहे. यतीन न्यू बॅटर आपण पाहतोय. मुर्द्याच्या मैदानावर पहिली मॅच खेळला होता. जुना खेळाडू, लक्षात ठेवा, भरपूर जुना खेळाडू आहे. बरीच वर्ष क्रिकेट पासून लांब होता. त्यानंतर पुन्हा एकदा मास्टर्स क्रिकेट जॉईन करतोय यतीन. धावसंख्या आहे 12. षटक सुरू आहे ते पहिलं कैलास भोईर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. यावेळेसचा शॉर्ट ऑन पुलचा फटका, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये नितीन हजारे. हजारे बंधू सीमारेषेवर आहेत. धावसंख्या 1 न पुढे वाटचाल करताना पोहोचते 13 या धावसंख्येवर. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा येत आहेत त्या 13. पुढील 4 षटकांसाठी मी मायक्रोफोन मध्ये आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक शैलेश चव्हाण या ठिकाणी कॉमेंट्रीसाठी येत आहेत. तर नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये शैलेश तुझं हार्दिक स्वागत करतो. वेलकम शैलेश. हॅलो, धन्यवाद. सामना चालू आहे तो बाळकुम वर्सेस एक्सर ए. पहिले षटक संपले, धावसंख्या झाली ती 13. एक फलंदाज बाद. दुसरे षटक घेऊन विजय. अवांतर चेंडू, पंच अजय यांचा इशारा. संघाची धावसंख्या 14. प्रथम फेरीतील हा शेवटचा आणि चौथा सामना आहे. याच्यानंतर उपांत्य फेरीचे सामने सुरू होतील. चांगला चेंडू ड्राईव्ह करतोय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव पळून पूर्ण झाला. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धाव पळून सहज पूर्ण होत आहेत. थ्रो थोडासा मंद गतीचा असल्या कारणाने 2 धावा सहज पळून पूर्ण होतात. धावसंघाची धावसंख्या 16. 1 बाद. दुसरे षटक चालू आहे. गोलंदाज आहे तो विजय. चांगला चेंडू खोलवर पद्धतीचा खोदून काढतोय लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव पळून पूर्ण झाला. दुसऱ्या धावचा प्रयत्न हा नाही. दुसरी धाव देखील पळून पूर्ण नाही होत आहे. धावबाद फलंदाज धावबाद होतोय. NS11 या संघातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आवर लेडी ऑफ नाझरेत जिमखाना असं एक ग्राउंड, सुसज्ज मैदान, आमचं होमटाउन. फलंदाजीसाठी येतोय तो कुमार. गोलंदाज विजय. 2 चेंडू झालेले या षटकातील. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. थोडस क्षेत्ररक्षणात बदल. फलंदाज कुमार यांच्या माहितीसाठी संघाची धावसंख्या 17. 2 फलंदाज बाद. षटकातील तिसरा चेंडू कट करतोय कव्हर रिजनला, माफ करा स्क्वेअर कट करतो. 1 धाव पळून पूर्ण झाले. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव ही सहज पळून पूर्ण होते. थोडस उशीर आले होते क्षेत्ररक्षक. संघाची धावसंख्या 19. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. जेवणाची सुविधा सुरू आहे. ज्यानं कोणाला जेवायचं असेल त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. चांगला चेंडू ऑफ साइड ऑफ सम. अतिशय सुंदर चेंडू. चांगली लाईन मी म्हणेन, कारण या ग्राउंडवर एखादा खराब चेंडू षटकार किंवा चौकाराची नोंद करून देतो. त्यातला त्यात हा चेंडू अतिशय उत्तम. गुडल्यांचा चेंडू थोडासा उसळी घेतोय आणि डॉट जातोय तो चेंडू कीपरच्या हातात. चांगला स्ट्रोक. लेगला ग्लान्स करतायत. 1 धाव पळून पूर्ण झालेले आहे. दुसरी धावाचा प्रयत्न नाहीये. परत पाठवतोय तो कुमार तात्याना, रमाकांत यांना, माफ करा.
संघाची धावसंख्या 20. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल कदाचित. शेवटचा चेंडू. इकॉनॉमिकल षटक म्हणू शकतो ही. चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा झाल्या होत्या आणि एक फलंदाज बाद होतो. दुसरं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. ऑफसाइड ऑफ स्टंप. बॅटीची एज घेतली आहे असं मी म्हणेन. एक धाव पळून झाला. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव पळून होताना ओव्हरथ्रो होतोय. एक धाव पळून होते. दुसरी धाव कंप्लीट होऊन तिसरी धावाच्या प्रयत्नात फलंदाज बाद होते तो रमाकांत आणि षटक संपतंय दुसरं. धाव संख्या झाली ती 22. 4 फलंदाज बाद. 3 ना. रमाकांत 3 फलंदाज बाद. प्रथम फेरीतील हा चौथा सामना असेल. फलंदाजासाठी येतोय तो किशोर. किशोर एक मोठं नाव क्रिकेट विश्वातील आणि एक्सर ए या संघाचा आधारस्तंभही म्हणू शकतो मी. गोलंदाज येतोय तो तिसरे षटक घेऊन. गणेश भोईर येत आहेत तिसरं षटक घेऊन बाळकुम या संघातील. आणि फलंदाजीच्या स्ट्राईकवर असेल ते किशोर. नॉन स्ट्राईकला असेल ते कुमार वैयक्तिक 3 धावावर खेळतात. 3 चेंडूचा सामना करून किशोर आत्ता झालेले आहेत. रमाकांत यांनी 7 धावा बनवल्या. कमलाकर यांनी 7. या 3 यांनी 3. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22. 3 फलंदाजाच्या मोबदल्यात गोलंदाज येतात ते गणेश. सामनाला सुरू करायचं आहे. सराव. स्ट्राईकला किशोर. नॉन स्ट्राईकला कुमार. थोडासा डिस्टर्बन्स. डेड बॉल घोषित करतायत पंच. ऑफसाइड ऑफ स्टंप. अवांतर चेंडू वाईड घोषित करतायत ते पंच. संघाची धावसंख्या होत्या 23. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना चालू आहे तो एक्सर ए वर्सेस बाळकुम. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील एकही चेंडू झालेला नाही. पहिला चेंडू वाईट टाकतायत आणि संघाची धावसंख्या झाली ती 23. पुन्हा एकदा ऑफसाइड ऑफ स्टंप. गुड लाईन. मी तर म्हणेन चांगली लाईन. डॉट जातोय चेंडू. किशोर यांना स्क्वेअर कट करायची होती मात्र चेंडूचा वेग कदाचित मॅच झाला नाही आणि चेंडू डॉट जातोय. चांगला चेंडू. अवांतर चेंडू. पुन्हा एकदा वाईट. पंच आपले हात पसरवून वाईटचा इशारा करतायत. वाईटची नोंद होते. अवांतर संख्येने धावसंख्या होती ती 24. 3 फलंदाजाच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकातील एकच चेंडू टाकून झालेला आहे. अशा अवांतर चेंडू स्कोर कार्ड मात्र वाढवून ठेवतील. चांगला चेंडू. गुडलाईनचा चेंडू खोदून काढतोय. लॉंग ऑनच्या दिशेने प्रयत्न थोडासा पुरा पडतोय आणि चेंडू जातो तो सीमारेषा बाहेर चौकारासाठी. 4 धावा. चांगला चेंडू होता मी तर म्हणेन मात्र किशोरनी तो खोदून काढला. स्ट्रेट ड्राईव्ह म्हणू शकतो. लॉंग ऑनच्या दिशेने थोडीशी क्षेत्ररक्षणात गफलत आणि चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या झाली ते 28. 3 गडीच्या मोबदल्यात तिसरं षटक चालू आहे. 2 चेंडू झालेले आहेत.
पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑफसाईड ऑफसम. पंचांच्या नजरेत तो अवांतर वाईट चेंडू ऑफसमच्या बाहेरचा, मात्र खूपच बाहेर आणि वाईट. तिसरं षटक चालू आहे. गणेशला लय मिळत नाहीये. 3 अवांतर चेंडू टाकून झालेले आहेत. एक चौकार देखील लागलेला आहे. पुन्हा एकदा यष्टांवर टाकण्याच्या नादात थोडस पुन्हा एकदा बाहेर पडतोय चेंडू आणि अवांतरच्या स्वरूपात वाईट आहेच, त्यात +2 अशी भर होते आणि बोनसच म्हणू शकतो. संघाची धाव संख्या झाली आहे ती 32. चेंडू टाकून झालेत ते 2. म्हणजे अजूनही 4 चेंडूचा शिल्लक खेळ शिल्लक आहे. कुमार यांनी कदाचित किशोर याला मंत्र दिला असेल की खूपच आत येतोय. चेंडू थोडासा एसटीच्या जवळून गेलाय. चांगला चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढतोय किशोर. एक धाव पळून पूर्ण झाला. दुसरी धावचा प्रयत्न सहज दुसरी धाव पळून पूर्ण होते. एसटी स्वतः गेले होते चेंडू अडवण्यासाठी, मात्र लेगचा खेळाडू क्षेत्ररक्षक फिल्डिंग करायला येईपर्यंत चेंडू उचलेपर्यंत 2 धाव सहज पळून पूर्ण होतात आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 34. 3 चेंडू झालेले आहेत, म्हणजे अर्धशतक पूर्ण झालेलं आहे अजूनपर्यंत. आणि उर्वरित 3 चेंडू बघूया कसं टाकतो तो गणेश. स्ट्राईकला येते किशोर यांच्या बॅटिंगने एक चौकार पाहिलेला आपण. चौथा चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू सीमारेषा बाहेर षटकारासाठी. व्हॉट अ शॉट. अतिशय सुंदर षटकार. हीच खासियत आहे किशोर यांची. किशोर नेहमीच, मी तर पाहिलंय की किशोर या संघासाठी किशोर नेहमीच ओपनरची भूमिका निभावतात. मात्र या टायमाला थोडंसं खालच्या नंबर येऊन अग्रेसिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय किशोर. षटकारानंतर धावसंख्या झाली ती 40. पुन्हा एकदा लेग साइड दिलेग स्टंप. चेंडू जातोय तो सीमारेषाकडे. एक धाव पळून पूर्ण झालेला. दुसरी धावचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सहज पळवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मिळतं म्हणेन, कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. पंचांच्या दृष्टीने चेंडू अवांतर वाईट आणि +2 असा बोनस. या षटकामध्ये अजूनही अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. भरपूर मार पडलाय तो गणेशानं. अवांतरच्या स्वरूपात जवळजवळ 10 धावा आलेल्या आहेत. एक चौकार, एक षटकार देखील लगावलेला आहे. किशोर सुंदर फलंदाजी करताना बॉलरची लय बिघडून टाकलेली आहे. 5वा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. चेंडू जितके सुंदर मारला तितके चेंडू तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितकीच चांगली फेक. फक्त आणि फक्त एकच धाव. शेवटचा चेंडू असेल हा तिसऱ्या षटकातील. धावसंख्या झाली आहे ती 44. किशोर यांच्या माहितीसाठी धावसंख्या झाली 24. अजूनही 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मागच्या सामन्यात आपण पाहिली धावसंख्या होती 88 धावाला जिंकायला दिला होत्या. म्हणजे हा उच्चांक पार करेल का एक्सरे, हेच बघायचं. चांगला चेंडू. हीच एक गोलंदाजी झाली पाहिजे या मैदानावर. या षटकात तब्बल 22 धावा आलेल्या आहेत. खूप महागडं षटक. एकूण बार्तोल फादर पुन्हा एकदा आलेले आहेत आमच्या मंचावर. धावसंख्या झाली आहे ती 44. धावसंख्या झाली ती 44. आमचे अवेलेबल नादरेज चर्चचे पॅरिस प्रिस्ट फादर
यांचं स्वागत आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स आणि मंचावर. या मैदानाची सुसज्जता, साफसफाई तसंच मैदानाचं नीटनेटके पण तुम्ही पाहताय ते फादरांच्याच माध्यमातून, चर्चच्याच माध्यमातून त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. या मंचावरून पुन्हा एकदा नवीन गोलंदाज, ऑफ साइड ऑफ चेंडू, चेंडू उंच उडवलेला आहे. एक चेंडू धाव पूर्ण झालेली आहे. धाव दुसरी धावाचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सहज पळून पूर्ण होते. गोलंदाज आहे तो विक्रम. संघाची धाव संख्या झाली ती 46. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 46. मागच्या षटकात 22 धाव आल्या गणेश यांच्या. पुन्हा एकदा ऑफ साइड ऑफ स्टंप, पण अजय यांचे हात पसरवत आहेत आणि वाईड घोषित करतायत. अवांतर चेंडू या सामन्यात मला वाटते भरपूर अवांतर धाव संख्या बोनसच्या स्वरूपात एकसर या संघाला बहाल करण्यात आल्या बालकुम कडून. बालकुमचा संघ आज निवळ 10 खेळाडूंनी खेळतोय. 7 वाईट, त्यात 2 वेळा 2 प्लस आलेले आहेत. भरपूर मोठी धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा ऑफ साइड ऑफ स्टंप, लाईन बिघडून टाकलेल्या किशोरी मी तर म्हणेन. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. संघाची धावसंख्या 48. प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या माहितीसाठी जेवणाची व्यवस्था अजूनही सुरू आहे. तर सर्वांनाच नम्र विनंती आहे, ज्यांनाही जेवण करायचं असेल त्यांनी जेवण करून घ्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोल डीप पद्धतीचा खोदून काढतोय किशोर. स्ट्रेट ड्राईव्ह करतो. एक धाव पळून पूर्ण झाले. दुसरी धावाचा प्रयत्न नाहीये. कुमारला थांबवत आहेत किशोर आणि एक धावावर समाधान. आता मात्र सुंदर चेंडू. धावसंख्या झाली ती 49. या षटकातील दुसरा चेंडू झालेला कदाचित. 4 चेंडू शिल्लक, त्यानंतर अजून एक षटक आहेच. धावसंख्या 49. मला वाटतं की मागचा जो 88 धावाचा जो विक्रम आहे तो मोरवा संघाचा, तो मोडून काढण्यात येईल कदाचित. मॅच बॉल आलेला आहे. पंचांना विनंती आहे, मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल हवा असेल तर घेऊ शकता. थँक्यू राकेश. मॅच बॉल आलेला आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे हा. एक्सरे. धावसंख्या 49. एक धाव हवे 50 धाव पूर्ण करण्यासाठी. जेवणाची सोय, जेवणाची सुविधा NS तर्फे करण्यात आलेली आहे. तमाम खेळाडूंना, प्रेक्षकांना विनंती आहे, जाऊन जेवून घ्यायचंय. स्ट्राईकला कुमार, गोलंदाज आहेत ते विक्रम. चांगला चेंडू, वडा शॉट, खूप सुंदर स्ट्रोक. वॉल फिल्डिंग, एकच धाव. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर फेक देखील. एकच धाव आणि 50 धाव पूर्ण होत आहेत एकसर ये संघाच्या. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 50 धाव फलकावर लागलेल्या आहेत 3 फलंदाजाच्या मोबदल्यात. चांगला चेंडू. बऱ्याच काळानंतर, बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू दिसतोय. किशोरांना मारायचा होता तो चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह किंवा स्ट्रेट, मात्र चांगला चेंडू. गोलंदाजाचं मी कौतुकच करीन, कारण पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. फुल करतोय, फुल सक्सेसफुल चेंडू सीमारेषा बाहेर. 7 धावांसाठी. वडा शॉट.
साईनाथ भाऊ यांचा इरादे स्पष्ट आहेत. प्रथम पारितोषिकावर येऊन चेंडू आदळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये मंचावरच्या. आणि या षटकारांनी धावसंख्या होती ती 37. 2 फलंदाज बाद. रमाकांत भाऊ यांच्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. षटकारांनी थोडीशी इकॉनॉमी बदली करून टाकतोय. साईनाथ पुन्हा एकदा ऑफ कट लागलाय. चेंडू जातो थडम्याच्या दिशेने. किशोर विकेट किपर स्वतः धावतात चेंडूच्या पाठी. त्याला रिझन आहे की कमी खेळाडू खेळत असल्या कारणाने की सहज 3 धाव पळून पूर्ण होतात. मी पहिलाच म्हटलं की साईनाथ यांच्या छोट्या छोट्या खेळीने मोठी धावसंख्या उभारतायत स्वतः. आणि संघाची धावसंख्या होती ती 40. 3 चेंडू झालेले आहेत. आता उर्वरित 15 चेंडू आणि 19 धावा. 15 चेंडू 19 धावा. समीकरण थोडंसं सोपं झालेलं आहे. 10चा इकॉनॉमी आता 7 वर आलेला आहे. आणि सामन्याच्या विजयीच्या दिशेने बाळकुम संघ. साईनाथ आणि राकेश ही जोडी मैदानावर. गोलंदाज करतोय तो रमाकांत. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातील 4था चेंडू घेऊन लेग साइड लेग स्टंप. आणि फलंदाज बाद. पायचीच्या स्वरूपात यष्टीच्या समोर आले आणि फलंदाज बाद होतो तो पाचीच्या स्वरूपात. पंचांशी बाद करा कारण पंचांचा योग्यच निर्णय असणार. आणि बाद होते तो राकेश. भरीव कामगिरी करता आली नाही. फलंदाजीसाठी येतो तो विजय हजारे. अजय हजारे. रमाकांत यांनी यश मिळवलेलं आहे यांच्या षटकामध्ये. 4 चेंडू झालेले आहे. 1 फलंदाज बाद करून 11 धावा मोजलेल्या आहेत अजूनपर्यंत. चांगला चेंडू पायची स्वरूपात पकडतो राकेश याला यष्टांच्या समोर. पंचांकडे अपील केल्यानंतर कुठलीही मनात शंका न बाळगता पंच त्याला बाद घोषित करतायत. फलंदाज अजय हजारे. डावखुरा फलंदाज. या मैदानावर डावखुऱ्या फलंदाजचे देखील षटकार जाताना आम्ही पाहिलेले आहेत. थोडस क्षेत्ररक्षणात बदल. शेवटचे अजय यांच्या माहितीसाठी या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली आहे ती 40. 3 फलंदाज बाद. चांगला चेंडू ट्राय करतो लॉनच्या दिशेने. 1 धाव पळून पूर्ण झालेला आहे. दुसरी धावाचा प्रयत्न नाही आहे. सुंदर थ्रो. थोडी गफलत होते. ओव्हर थ्रो नाही, माफ करा. चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकअप चांगला होतोय. धावसंख्या झाली ती 41. 3 फलंदाज बाद. आणि 13 चेंडू आणि 18 धावांची गरज. 13 चेंडू 18 धावा. समीकरण थोडंसं सोपं. मात्र रमाकांत यांनी जी राकेशची विकेट काढली त्यामुळे सामन्यात चुरस निर्माण होईल नक्कीच. साईनाथ पुन्हा एकदा चांगला चेंडू पुन्हा टोळावला लॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण कमी असल्या कारणाने झेल होऊ शकला असता, मात्र तसं न होता चेंडू थोडा पुढ्यात पडतोय आणि उंच बाउन्स होऊन चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी 45 धावा झालेल्या आहेत. आणि आता मात्र 12 चेंडू आणि 14 धावा. बरोबर आहे ना? 12 चेंडू आणि 14 धावा. थोडंसं सोपं समीकरण म्हणता येईल. 7चा रिक्वायर रन रेट. आणि साईनाथ यांची खेळी छोटी छोटी करता खूप मोठी झालेली आहे असं मी म्हणेन. 29 धावावर नाबाद खेळतात साईनाथ. 13 चेंडूंचा सामना केला. 1 षटकार आणि 2 चौकाराच्या माध्यमाने. 2 चौकार, 1 चौकार आणि 1 षटकार. आणि 5 धावा देखील मोजण्यात येईल. तो देखील चौकारामध्येच मोजण्यात येईल. म्हणजे 2 चौकार आणि 1 षटकाराने गोलंदाज येतो तो राकेश. फलंदाज समोर ते अजय. राकेश आपला वैयक्तिक पहिला आणि संघाचा 4थं षटक घेऊन 12 चेंडू 14 धावा. चांगला चेंडू. अतिशय सुंदर
समजदारीने फलंदाजी करतोय तो अजय. ड्राईव्ह करतो हलकस. एक धाव पळून पूर्ण झाल्या ओव्हरच्या स्वरूपात. अजून एक धाव मिळते तिकडे. रमाकांत बॅकअप करतायत. एक धाव सहज पळून पूर्ण झालेले आहे आणि या तीन धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 48. आता मात्र 11 चेंडू आणि 11 धावा म्हणजे बॉल टू बॉल असं समीकरण आलेलं आहे. यावेळेस डॉमिनेट करतोय बाळकुम संघ. ए संघाला असंच मी म्हणेन. सायना छोटीशी खेळी पण आता ती मोठी झालेली आहे. धावसंख्या झाली आहे त्यांची स्वतःची वैयक्तिक 23. पुन्हा एकदा ऑफसाईड चेंडू. ड्राईव्ह करतो. एक धाव पळून सहज पळून पूर्ण झालेला आहे. दुसरी धावचा प्रयत्न आहे की नाही आणि चेंडू जात होतो सीमा रेषा बाहेर. षटकारासाठी थोडीशी क्षेत्ररक्षणात मिस्टेक झाल्या कारणाने चेंडू जातोय तो सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या झाली आहे ती 52. आता जिंकायला हवेत 7 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते 10. पुन्हा एकदा फ्रंट फूट लावून स्ट्रोक केलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. एक धाव चालत पूर्ण करतात सायनाथ. कारण आता खूप रिलॅक्स झाले असतील कारण समीकरण थोडंसं बदली झालेलं आहे. 9 चेंडू 6 धावा असं समीकरण सोपं झालेलं आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती 53. 3 फलंदाज बाद. राकेश यांच्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 9 चेंडू 6 धावा. याचा पुढील सामना असेल तो मालवणी वर्सेस घोडबंदर. ऑल द बेस्ट. उपांत्य फेरीचे सामने सुरू होतील यापुढे. पुन्हा एकदा राकेश अजय साठी. अजय डॉट चेंडू. बऱ्याच वेळानंतर चेंडू डॉट दिसतोय. निर्धाव चेंडू. 8 चेंडू 6 धावा. 4 चेंडू टाकून दिलेत राकेश यांचे. 8 चेंडू 6 धावा. शांत पद्धतीचा सामना. पुन्हा एकदा चांगला चेंडू. नैसर्गिक शैली. लेफ्टीसाठी तो चेंडू लेग ब्रेक झालाय आणि 2 चेंडू डॉट गेल्यानंतर पुन्हा समीकरण थोडंसं बदली होत आहे. 9 चेंडू मध्ये 6 हवे होते ते आता झाले 7 चेंडू 6. 7 चेंडू 7 धावा. राकेश चांगली गोलंदाजी करतोय. 6 माफ करा. 7 चेंडू 6 धावा होत्या. लेग साइड द लेग स्टंप आणि चेंडू स्ट्रोक करतोय फाईन लेगला. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी आणि राकेश यांचं षटक संपतंय. आता चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि धावा आहेत त्या 2. धावसंख्या झालेली आहे ती 57. 3 फलंदाज बाद. धावसंख्या झाली ते 57. 3 फलंदाज बाद. स्ट्राईकला असतील ते सायनाथ. नॉन स्ट्राईकला अजय. अजयच्या बॅटिंगतून आत्ताच एक चौकार आलाय. गोलंदाज येतोय तो यतीन. जेवणाची सुविधा सुरू आहे. कृपया खेळाडू आणि तसंच प्रेक्षकांनी कोणाला जेवायचं असेल त्यांनी जेवणाचा लाभ घ्यावा. शेवटचं षटक घेऊन येतो यतीन. पुन्हा एकदा 7 चेंडू 2 धावा. फुलटॉस चेंडू. सायना ड्राईव्ह करतोय. झेलचा प्रयत्न. झेल सुटतोय तिकडे. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. 4 धावांची नोंद होईल त्यांच्या खात्यामध्ये. वेल प्लेड सायनाथ. ब्युटिफुल.